नामांकित खाद्यपदार्थांचे लेबल बदलून विक्री, अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई। नवी मुंबई पूर्व औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंड पेय साठवून यावरील माहितीची लेबल बदलवली जात होती। या संपूर्ण कारभाराबाबत शंका असल्याने अन्न व औषध प्रशासनाला याची तक्रार करण्यात आली होती। अन्न व औषध प्रशासनाने या गोदामांची झाडाझडती घेतल्यावर अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी 24 लाख रुपये किंमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला आहे। पूर्व औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणात वेफर्स, कुरकुरे, थंड पेय याचा साठा करून ठेवण्यात आला होता। या साठ्यावर निर्यातीच्या नावाखाली रसायन वापरून उत्पादन तारीख बदलून साठ्यातील उत्पादनांची छापील माहिती बदलवून याची विक्री करण्यात येत होती। या संदर्भात मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी थेट अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रार करून गोदामांची तपासणी करण्यासाठी मागणी केली होती। सुमारे 10 तास या सर्व गोदामांची तपासणी केली। यामध्ये विदेशातील सर्व उत्पादने पाठवण्यात येणार असल्याने उत्पादनातील माहिती बदलली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। मात्र यासाठी आवश्यक कोणतेही परवाने नसल्याचे अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाल्यावर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने गोळा करून हे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत। गोदामातील इतर उत्पादने जप्त करून सील करण्यात आले आहेत। अधिकाऱ्यांच्या पथकाने अत्यंत सखोल चौकशी करून मानक कायद्यातील सर्वच तरतुदींचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले असून या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्फत करण्यात आली आहे। नवी मुंबई न्यूज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदीकर, सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष, भारतीय मराठा महासंघ।
तुर्भे येथील कृष्णा वर्सेस या कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक्सपोर्टच्या नावाखाली खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये अदलाबदल करून एक्सपोर्टच्या नावाखाली त्यांच्याकडून हा माल बाहेर पाठवण्याचा घाट घातला जात होता। आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही अन्न व औषध प्रशासनाला याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर तिथे चौकशी करून तपासणी करून धाड टाकल्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की चांगल्या ब्रँडेड कंपनीचे जसे लेजचे कुरकुरे असतील, त्याच्यानंतर चांगल्या कंपनीचा गूळ असेल, पेप्सी असेल, थम्सअप असेल, त्याच्यानंतर फंटा असेल, चिक्की असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे असतील, अशा खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये आणि एक्सपायरी डेट ज्या असतात त्या डेटमध्ये बदल करून त्याच्यामध्ये पुढच्या तारखा टाकून त्याचे लेबल चेंज करून याच्यामध्ये यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाने नाहीत, एक्सपोर्टचे लायसन्स नाहीत, कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नसताना राजरोसपणे हे काम चालू होतं। आणि FDAच्या अधिकाऱ्यांनी याबाबत धाड टाकून जवळजवळ 25 लाख रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। त्यांच्या ज्या वापरात असणाऱ्या मशिनी, इंक वगैरे सगळी जप्त केलेली आहे आणि याप्रमाणे नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे। आम्ही FDAचे अधिकारी असतील, विजिलन्सचे अधिकारी असतील अथवा FDAचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असतील, त्यांना माझी विनंती आहे की आपण जी कारवाई केलेली आहे आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहेच, परंतु याबाबत आपण तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये 420 अंतर्गत फौजदारी कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत आणि अशा घटनामुळे आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव हे कुठंतरी परदेशामध्ये खराब होऊ नये। नागरिकांच्या आरोग्याचा, नागरिकांच्या हिताचा हा प्रश्न आहे। म्हणून माझी आयुक्त साहेबांना हात जोडून विनंती असेल की आपण या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलने आंदोलन करावं लागेल। जय महाराष्ट्र।